यांच्या परवानगीने या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बणी उत्तर क्षेत्र यांचा शिवणी खुलीखान कोळसा खाण प्रकल्प गाव शिवणी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे 780 हेक्टर जमीन क्षेत्रात 1.25 दशलक्ष टन प्रतिवर्ष कोळसा उत्पादनाच्या प्रस्तावाकरिता पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी करता उपस्थित आपले सर्वांचे स्वागत। या प्रकल्पास घेण्यात आलेल्या दिनांक 23/3/2012 रोजीच्या पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अहवाल प्रमाणे ड्राफ्ट EIA रिपोर्ट तयार करून प्रकल्पधारकांनी मंडळाकडे जाहीर सुनावणी घेण्यासाठी पर्यावरण व वन मंत्रालय नवी दिल्लीच्या 14 सप्टेंबर 2006च्या तरतुदीनुसार दिनांक 28/12/2012 रोजी अर्ज सादर केलेला होता। सदरील प्रकल्पाबाबतची जनसुनावणी दिनांक 23/6/2013 म्हणजे आज रोजी 18 वाजता या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे मैदान गाव शिवणी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आल्याबद्दलची जाहीर सूचना दिनांक 20/9/2013 रोजीच्या इंग्रजी दैनिक हितवाद व दिनांक 21/9/2013 रोजीच्या मराठी दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आली होती। त्यामध्ये या प्रकल्पाचे आक्षेप किंवा सूचना नोंदविण्याचे आवाहन जनतेला पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्थांना करण्यात आले होते। तसेच या प्रकल्पाचे दस्तऐवज अभ्यासण्याकरता पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई सहसंचालक जल प्रदूषण नियंत्रण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई प्रादेशिक कार्यालय व उपराष्ट्रीय कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ तहसील कार्यालय मारेगाव जिल्हा यवतमाळ गट ग्रामपंचायत कार्यालय शिवणी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ गट ग्रामपंचायत कार्यालय काळगा तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ गट ग्रामपंचायत कार्यालय काळगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी उपलब्ध आहेत असे कळवण्यात आले होते। या गणित समितीचा आदेश क्रमांक 91 दिनांक 9/10/2013 मंडळाचे मान्य सदस्य सचिवाने निर्गमित केलेला आहे। या प्रकल्पासंबंधी ज्यांनी लेखी स्वरूपात प्रश्न निवेदन किंवा सूचना सोबत आणलेल्या असतील त्यांनी ते मंडळाच्या प्रतिनिधीकडे द्यावे जेणेकरून ते माननीय अध्यक्षांकडे सादर करता येतील। ज्यांना तोंडी प्रश्न विचारायचे असतील त्यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण संपल्यानंतर आपले गाव व आपले नाव व गावाचे नाव स्पष्टपणे सांगून आपले प्रश्न मांडावेत किंवा सूचना द्याव्यात। प्रकल्पधारक त्या प्रश्नांची उत्तरे देतील। या कार्यवाहीची नोंद घेण्यात येऊन या जाहीर सुनावणीचे एकत्रित पर्यावरण व वन मंत्रालय नवी दिल्ली येथे सादर करण्याकरता मंडळाच्या मुख्यालयात पाठवण्यात येईल। ही समिती फक्त लोकांची या प्रकल्पाबाबतची मत नोंदवण्यासाठी असून कोणताही निर्णय घेण्याची किंवा शिफारस करण्याची या समितीचा अधिकार नाही। जनसुनावणीमध्ये उपस्थित मुद्द्यांना व त्या प्रकल्पधारकाने दिलेली उत्तरे यांना अनुसरून प्रकल्पधारक हे रिवाइज्ड EIA रिपोर्ट तयार करून पर्यावरण व वन मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडे सादर करतील व त्यावर पर्यावरण व वन मंत्रालय नवी दिल्ली पुढील निर्णय घेतील। मी प्रकल्पधारकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयीचे सादरीकरण त्या ठिकाणी द्यावे। आपण आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलं आहे की बा या शिवणीकरणाच्या किंवा प्रकल्पग्रस्तांना आक्षेप नोंदवलेला नाही, परंतु आम्ही दिनांक 11 आक्षेप नोंदवलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही नोंदवलेला नोंदवलेला आहे। तशी परत आम्ही आता दिलेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारा आयोजित खुली कोळसा खाण प्रकल्प गाव शिवणी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे 780 हेक्टर जमीन क्षेत्रात 1.25 दशलक्ष टन प्रतिवर्ष कोळसा उत्पादनाच्या प्रस्तावाकरता पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी कार्यक्रमामध्ये मी इथे उपस्थित असलेले ग्रामपंचायत नगर परिषद जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आजी अध्यक्ष सदस्यगण उपस्थित गावकरीगण शासनाचे अधिकारी वेस्टर्न कोलफील्डचे अधिकारी आणि उपस्थित सगळे सन्माननीय गावकरी बंधू भगिनींनो यांचं वेस्टर्न कोलफील्ड परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे। प्रस्तुतीकरण शिवाणी खुलीखान परियोजना उत्पादन क्षमता आहे 1.25 दशलक्ष टन प्रतिवर्ष 1.43 लक्ष टन प्रतिवर्ष शेवटपर्यंत राहील। भूमी क्षेत्र आहे 780 हेक्टर वणीनार क्षेत्रामध्ये ही माहिती येईल। हा इथे लोकेशन प्लॅन दाखवण्यात आलेला आहे शिवणी ओपन कास्ट माईनचा।
या शिवणी खुली खाण परियोजनेचे मार्गदर्शक तत्व खालीलप्रमाणे राहतील. तहसील मारेगाव, जिल्हा यवतमाळ, राज्य महाराष्ट्र. अक्षांश रेखांश दाखवण्यात आलेले आहे. स्थलमान चित्र, उंची आणि याचं नियंत्रण राहील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे वणी नॉर्थ क्षेत्र. कोर झोनमध्ये कास्तकारी भूमी आहे. अधिकृत होणारी भूमी 738 हेक्टर आहे. शासनाची पडीत भूमी आहे. अधिकृत होणारी 41 हेक्टर भूमी राहील. वनभूमी नाही आहे. रस्त्याचं वळण नाही आहे. जलवाहिनीचे वळण नाही आहे. विद्युत वाहिनीचे वळण नाही आहे. या खाणीचं वर्णन, खाणीचा प्रकार ही खुली खाण राहील. भांडवली गुंतवणूक 348 करोड रुपये राहील. मंजूर उत्पादन क्षमता 1 दशलक्ष टन प्रतिवर्ष सामान्यमध्ये आणि शेवटपर्यंत 1.43 दशलक्ष टन प्रतिवर्ष. भाडेपट्टा क्षेत्र 780 हेक्टरमध्ये राहील. या परियोजनेचा कालावधी 20 वर्ष राहील. या माइन्समध्ये 463 लोक काम करतील. परियोजना मंजुरी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि याचा मुख्य ग्राहक महाजनको राहील. हा बफर झोनचा प्लॅन दाखवण्यात आलेला आहे. याच्या सॅटेलाइट मार्फत चित्र जे घेण्यात आलं त्या चित्राचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे. या बफर झोनची वैशिष्ट्य, विवरण, उद्योग नाही आहे. रेल्वे मार्ग आहे माजरी राजूर लाईनचा. राज्य महामार्ग क्रमांक 73 आहे. त्याची लांबी 10 किलोमीटर आहे. अन्य कोळसा खाणी नाही आहे. वर्धा नदी आहे. मानवी वसाहत आहे. जमिनीचं पर्यावरण खालीलप्रमाणे राहील. कास्तकारी भूमी आणि शासकीय भूमीचा प्लॅन दाखवण्यात आलेला आहे. या भूमीचा उपयोग कास्तकारी भूमी 738 हेक्टरमध्ये राहील. एकूण 738 हेक्टर. शासकीय भूमी पडीत भूमी 41 हेक्टरमध्ये आहे. वनभूमी नाही आहे. सॉलिड वेस्टसाठी डिस्पोजलचा चार्ट दाखवण्यात आलेला आहे. भूमीचा उपयोगात खाणीच्या क्षेत्रामध्ये 214 हेक्टर, बाह्यभार ढीग 250 हेक्टर, पायाभूत सुविधासहित पोहोचमार्ग 30 हेक्टरमध्ये राहील. तटबंध 42 हेक्टर, स्पोटर आणि रॅशनाईजमध्ये 213 हेक्टर, कॉलनीमध्ये 15 हेक्टर, शिवानी गावाच्या पुनर्वसनाकरता जमीन आहे 15 हेक्टर. एकूण 780 हेक्टर. प्रस्तावित वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. खाणीच्या कालमर्यादे अखेरपर्यंत. खाणांतीची रूपरेखा, बाह्यभार ढीग, बाहेर कालीमातीचा ढीग, उत्खनन, रस्ता, पायाभूत सुविधा, अबाधित क्षेत्र, तटबंध याचा चार्ट दाखवण्यात आलेला आहे. या खाणीचं वायू पर्यावरण कसं राहील, आधारभूत सभोवताल वायूची रूपरेखा, प्रभाव निर्धारण आणि प्रस्तावित नियंत्रण उपाय. आधार दिशा जवळपासच्या वायू गुणवत्तेची कशी राहील. आधार दिशा वायू गुणवत्ता